विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये डायरेक्टचा इनडायरेक्ट स्पीच मध्ये कन्व्हर्जन करत असताना प्रोनाउन मध्ये चेंज करावे लागते. तर ते चेंजेस नेमके कशा पद्धतीने केलं जातं ते आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहूयात. लक्षात घ्या, जर डायरेक्ट स्पीच मध्ये आय दिला असेल, डायरेक्ट स्पीच मध्ये आय दिला असेल तर इनडायरेक्ट नॅरेशन मध्ये ही किंवा सी मध्ये बदल होईल. ही किंवा सी मध्ये बदल होईल. आता फॉर एक्झाम्पल ही सेड आय एम हॅपी. आता रिपोर्टर ही आहे आणि आय हे रिपोर्टर आहे, त्यानुसार इनडायरेक्ट मध्ये चेंजेस करताना आपण इथे यूज केलं ही. ठीक आहे, कारण प्रोनाउन मध्ये चेंजेस करत असताना स्पीकर आणि लिसनर या दोघांच्या संदर्भाने ते तुम्हाला यूज करावे लागतील. पुढे पहा, जर त्या ठिकाणी डायरेक्ट स्पीच मध्ये जर वी असेल तर इनडायरेक्ट नॅरेशन मध्ये चेंजेस करताना तुम्हाला यूज करायचे दे. फॉर एक्झाम्पल ही सेड वी आर रेडी. आणि इनडायरेक्ट स्पीच मध्ये पहा, ही सेड दॅट दे वर रेडी. तर या ठिकाणी आपण यूज केलं दे, कारण वी म्हणजेच तो त्याचा संदर्भ येतो ही सी म्हणजेच रिपोर्टर सी. त्यानंतर पहा, त्यानंतर जर रिपोर्टर जर डायरेक्ट स्पीच मध्ये यू असेल तर इनडायरेक्ट मध्ये संदर्भानुसार आय, ही, सी, वी किंवा दे तुम्हाला यूज करावं लागेल रिपोर्टर आणि लिसनरच्या अनुषंगाने. सी टोल्ड मी यू कॅन हेल्प. या ठिकाणी यू जे आहे लिसनर आपण असल्यामुळे त्या ठिकाणी यूज केलं गेलं आय. ठीक आहे. आता त्यानंतर बघा, जर डायरेक्ट स्पीच मध्ये जर माय असेल तर इनडायरेक्ट मध्ये हिज किंवा हर होईल. फॉर एक्झाम्पल ही सेड माय बुक इज ऑन द टेबल. ही सेड दॅट हिज बुक. इथे ही सेड हिज बुक. हा, उदाहरणार्थ काय, ही सेड दॅट हिज बुक वॉज ऑन द टेबल. इथे माय बुक हा रेफर होतो याच्याशी, या रिपोर्टरशी, म्हणून आपण या ठिकाणी प्रोनाउन यूज केला हिज. त्यानंतर लक्षात घ्या, जर प्रोनाउन अवर असेल आणि त्याचा कन्व्हर्जन देअर मध्ये होईल. उदाहरणार्थ शी सेड आवर प्लॅन इज रेडी. शी सेड दॅट देअर प्लॅन वॉज रेडी, या रिपोर्टरशी संदर्भ. त्यानंतर जर डायरेक्ट स्पीच मध्ये युवर असेल तर बदल पहा काय काय होईल, माय, हिज, हर, आवर आणि देअर. फॉर एक्झाम्पल ही सेड युअर आयडिया इज ब्रिलियंट. आता यामध्ये युअर हा शब्द आहे म्हणजे प्रोनाउन आहे, तर लक्षात घ्या, तर तो युअरचा काय होईल माय आयडिया. म्हणजे ही सेड युअर आयडिया इज ब्रिलियंट. युअर हे मला रेफर केलंय जो लिसनर आहे त्याला, त्यामुळे आपण यूज केलं माय. त्यानंतर पहा, जर डायरेक्ट स्पीच मध्ये मी असेल तर इनडायरेक्ट मध्ये हिम किंवा हर या ठिकाणी यूज होईल. फॉर एक्झाम्पल शी सेड गिव्ह मी द पेन. आता यामध्ये उत्तर बघा, शी सेड टू गिव्ह हर द पेन, कारण या ठिकाणी मी म्हणजे रिपोर्टर सी आहे. त्यानंतर जर डायरेक्ट स्पीच मध्ये अस असेल तर इनडायरेक्ट मध्ये त्याचा बदल होईल देम मध्ये. फॉर एक्झाम्पल ही सेड दे गेव अस द तिकीट्स. ही सेड दॅट दे हॅड गिवन देम द तिकीट्स. या ठिकाणी देम यूज केलेला आहे. ठीक आहे, कारण तो रिपोर्टरच्या अनुषंगाने आपल्याला त्या ठिकाणी यूज करायचं. त्यानंतर जर डायरेक्ट स्पीच मध्ये माइन हा प्रोनाउन जर आला तर इनडायरेक्ट मध्ये चेंजेस करताना हिज किंवा हर्स यूज करायचे. उदाहरणार्थ शी सेड दिस बुक इज माइन. शी सेड दॅट द बुक वॉज हर्स. अशा पद्धतीने तुम्हाला चेंजेस करायचे आहेत. म्हणून लक्षात घ्या, डायरेक्ट आणि इनडायरेक्ट मध्ये चेंजेस करत असताना जसा टेन्स मध्ये बदल होतो त्याच पद्धतीने प्रोनाउन मध्ये देखील बदल तुम्हाला करावे लागतील आणि ते बदल तुम्हाला माहित असणं
खूप गरजेचं आहे. ठीक आहे, आजच्या व्हिडिओमध्ये आपण प्रोनाउन मध्ये जे काही चेंजेस होत असतात ते आज आपण पाहिलं. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण काही सर्टन वर्ड्स मध्ये म्हणजेच टाइम आणि प्लेस रिलेटेड वर्ड्स मध्ये काही चेंजेस होत असतात ते आपण पाहू. थँक्यू.